नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग बातम्या पाहूया। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। मोहगव्हाण परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धाक कारवाई। अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा, 4.73 लाखांचा मुद्देमाल जप्त। वाशिम मे 12 जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोहगव्हाण परिसरात मोठी कारवाई करत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त केले। पहाटेच्या सुमारास धरणालगतच्या परिसरात छापा टाकण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 10 ड्रम, 4 प्लास्टिक टाक्या, 82 पिंपे, 31 प्लास्टिक कॅन, 4695 लिटर मोह सडवा व 20 लिटर गावठी दारू असा एकूण 4,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जप्त सडवा मोह पंचनामा करून नष्ट करण्यात आला। या प्रकरणी सलीम खानसी भवानीवाले व मोहम्मद फिरुनदानवाले रा मोहगव्हाण यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी करिता वाशिम प्रतिनिधी किशन काळे। अशाच नवनवीन बातमी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल लाईक व सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।